रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे कच्चे केळापासून एकदम ढाबा स्टाईल केळाची भाजी. तर खूप छान अशी आणि खूप चविष्ट अशी झालेली आहे, खूप स्वादिष्ट अशी झालेली आहे. एकदा जर तुम्ही बनवली तर तुम्ही कायम बनवून खाणार एवढी छान अशी मस्त आपल्याली केळाची भाजी होती. कच्चे केळाची भाजी एकदम गरमागरम आणि खूप छान अशी मस्त आपल्याला इथे केळाची भाजी झालेली आहे, बघू शकता. तर अशाच भाजीच्या रेसिपीसाठी गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कच्च्या केळापासून भाजी कशी बनवायची एकदम ढाबा स्टाईल ते आज आपण बघूया. आपल्याला केळी साळून कट करून घ्यायची आहे. तर आपण केळी साळून आणि कट करून घ्यायची आहे. चाकूनी साळा किंवा आपलं बटाटे साळायचं असतं त्यांनी साळलं तरीही चालन. मी हे बटाटे साळायचं असतं ते घेतलेलं आहे, त्यांनी साळून घेऊया केळी. अशा पद्धतीने केळ्या साळून घ्यायचे. साळून आपल्याला कट करून पाण्यामध्ये घालून घ्यायचे. तर अशी काळे पडायला लागते थोडे थोडे. अशा सोलरने साळून कट करून घेऊया. तरी ते आपण केळी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. केळी जर काळे पडत नसेल तर नाही धुतले तरी चालतात, पण ही केळी काळी पडतात त्याच्यामुळे मी थोडेसे धुवून घेतलेले आहे. इथे आपण घालून घ्यायची थोडीशी हळद पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा धना पावडर. धना पावडर मी घरी बनवलेलीच असते, स्वादिष्ट असते, म्हणजे खूप वास असतं, मस्त असते, छान असते. घरी बनवलेली धना पावडर खूप सॉसिक असते. तर आता आपल्याला याच्यावरती आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. थोडीशी आलं लसूण पेस्ट, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स झालेले आहे. हळद पावडर, मिरची पावडर सगळ्या केळीला लागलेली आहे. तवा गरम करून किंवा कढई, तुमच्याकडे काही पॅन वगैरे असेल ते गरम करून तेल घालून थोडंसं आपल्याला केळी, जसं आपण पनीर फ्राय करतो अशा पद्धतीने केळी फ्राय करून घ्यायची आहे. इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपण तव्यावरती थोडंसं तेल घालून घेऊया. छान सगळीकडे तव्याला तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने तेल पसरवून घ्या. याच्यावरती केळाचे काप आपल्याला ठेवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने केळाचे काप आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. केळी छान फ्राय होते तोपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो कट करून घ्यायचं एकदम बारीक. 5-1 मिनटं झालेले. 5-1 मिनटानंतर आपण उलटे पालटे करून घेऊया. केळाचे काप उलटे पालटे करून घेतले म्हणजे दुसरी बाजूसुद्धा छान फ्राय होईल. उलटे पालटे करून घेतलेले आहे. आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटं पुन्हा कमी गॅसवर झाकण ठेवून आपल्याला केळाचे काप छान वाफळून घ्यायचे आहेत. केळी फ्राय होते तोपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचं आहे. इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान गरम झालेली आहे. तेल घालून घेऊया. 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे. 1 चमचा मेथीदाणे, 1 चमचा जिरे घालून घेऊया. जिरे मेथी छान तडतडलेली आपण कांदा घालून घेऊया. कांदा छान परतून घेऊ. कांदा छान लाल झालेला आहे. आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. 1 चमचा कढीपत्ता घालून घेऊया. टोमॅटो घालून घेऊया. कांदा टोमॅटो छान परतून घेऊया. इकडे केळी आपल्याला छान फ्राय झाली काय बघून घेऊया. केळी छान फ्राय झालेली आहे दोन्ही बाजू. छान मस्त शिजलेली पण आहे. आपण पुन्हा आलटून पलटून घेऊया. गॅस बंद करूया. कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे. आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. 1 चमचा धना पावडर घालून घेऊया. थोडीशी हळद घालून घेऊया. लाल मिरची पावडर 1 चमचा, छोटा 1 चमचा घालून घेऊया. थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. पनीर मसाला घालून घ्यायचा आहे 1 चमचा पनीर मसाला. मसाले छान परतून घेऊया. मसाल्यावरती थोडंसं पाणी घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे. इथे थोडंसं मी दही घेतलेलं आहे. दही मी छान फेटून घेतलेलं आहे. आंबट दही नाही आहे, फिक्कं दही आहे. दह्यावरचं तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा घालू शकता.
आंबट चिंच छान मिक्स करून घेऊया. इथं 2 मिनटं झाकण ठेवून घेऊया. मिनटं झालेले, झाकण काढून बघूया. छान मस्त आपल्याला याच्यामध्ये कांदा टमाटरसुद्धा छान शिजलेलं आहे. आणि फ्राय केलेली केळी घालून घ्यायची आहे. थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. थोडीशी कस्तुरी मेथी हातावरती घेऊन आपल्याला चुरगळून घालून घ्यायची आहे भाजीमध्ये. तर तुम्हाला आजची माझी भाजीची रेसिपी कशी वाटली, कशी नाही, नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला गावाकडच्या बघायला भेटतील. तर आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि अशा पद्धतीने केळाची भाजी नक्की बनवून बघा. कच्च्या केळाची भाजी खूप चविष्ट आणि खूप छान होते. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.